भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त समस्त लोणंदकर ग्रामस्थांच्या वतीने तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले. यावेळी एक ध्वज एक भारत या भावना मनी बाळगून हातामध्ये तिरंगा घेत भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देण्यात आल्या. देशप्रेम, तिरंग्याचा सन्मान यांचा संगम घडवणारी यात्रा समस्त लोणंदकरांसाठी प्रेरणादायी ठरली. तिरंगा यात्रेस लोणंद नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ मधुमती सागर गालिंदे, उपनगराध्यक्ष गणिबाई कच्छी, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गायकवाड आणि त्यांचे कर्मचारी, युवा नेते हर्षवर्धन शेळके पाटील, अनिलजी कुदळे, देवीदास चव्हाण, नारायण साळुंखे, अनिल कुलकर्णी, राहुल घाडगे, बाळासाहेब शेळके पाटील, रजनीताई शिंदे, प्राथमिक शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक शिक्षिका सहभागी होते. ग्राउंड रिपोर्टिंग लोणंदकर. समृद्धी या योजनेमार्फत छोटे जे व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांना 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य मिळतं. या योजनेचा छोट्या व्यावसायिकांनी लाभ घ्यावा अशी मी नगरपंचायतीच्या वतीने व्यावसायिकांना विनंती करतो.
भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व दिवशी आपण या ठिकाणी जनजागृती रॅलीचं आयोजन केलं होतं आणि या आयोजनामध्ये लोणंद व परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक देशप्रेमी यांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला. त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि हर घर तिरंगा ही जी संकल्पना राबवलेली आहे त्या संकल्पनेचा प्रचार आणि प्रसार चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे ही भावना व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवतो. भारत माता की जय, भारत माता की जय. आज या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त हर घर तिरंगा घर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं या उपक्रमाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशानं लोणंद शहरामध्ये तिरंगा यात्रेचं आयोजन केलं होतं. या यात्रेमध्ये विद्यार्थी मित्रमैत्रिणी तसेच या शहरातील देशप्रेमी नागरिक बंधू भगिनी यांनी उत्स्फूर्त असा सहभाग घेऊन या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी झाले. त्याबद्दल सर्वांचं मी मनःपूर्वक असं आभार व्यक्त करतो. या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर अपडेट होण्यासाठी आत्ताच आपला लोकवादी न्यूज चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.